कृष्ण हरे ओम राम कृष्ण हरे श्री ज्ञानदेव वंदन. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्षन मावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला मी सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेवूनी देई मज आदेश. श्री ज्ञानेश्वरी गौरव. श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा. पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया. भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण. जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे. जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी. प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. स्वामी स्वरूपानंद वंदन. नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा. आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा. चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद. आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद. परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा. प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा. अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण. श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून. नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे. श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे. जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ. सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत. स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण. प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण. नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा. आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहम्. पूर्णब्रह्म परानंद निशमानंदि वल्लभम्. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णपूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अकारण करुणावरुणाने भगवंताच्या तीन कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा यांची अनुपम कृती ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे चिंतन करण्याकरता आपण या ठिकाणी प्रवृत्त झालेलो आहोत. चौथ्या अध्यायाचे चिंतन चाललेलं आहे. काल आपण
अर्जुनाने भगवंताला केलेल्या प्रश्नाचं यथामती चिंतन करून आलेलो आहोत. उत्तर देत असताना भगवंताने अर्जुनाला उत्तर दिले आहे की अर्जुना, तुझे आणि माझे आजपर्यंत अनेक जन्म होऊन गेलेले आहेत. ते सर्व जन्म मी जाणतो, मला सर्व आठवतं. तू ते जाणत नाहीस, एवढाच आपल्यामध्ये असलेला विशेष आहे. म्हणजे या श्लोकाच्या माध्यमातून भगवंताने पूर्वजन्म आणि पुनर्जन्म ह्या दोनही गोष्टींची सिद्धी केली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. नास्तिकतावादी जे चारवक लोक आहेत तर हे पूर्वजन्म पुनर्जन्म मानत नाहीत. त्यांचं असं म्हणणं नाही, यावत जीवे सुखम जीवे ऋणम कृत्वा घृतम पिबे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत चैन करावी, चंगळ करावी, सुखाने राहावं, भरपूर चांगलं चुंगलं खाऊन घ्यावं आणि कदाचित ते पदार्थ घेण्याकरता आपल्याकडे द्रव्य जर नसेल तर ऋणं कृत्वा कर्ज काढावं. पण एकाने प्रश्न विचारला, कर्ज घेऊ हे निश्चित आहे, मान्य, ठीक आहे, परंतु कर्ज फेडावं लागेल ना. त्यावेळेस चार्वाकाने उत्तर दिलं, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. एकदा का देह भस्मसात झाला की त्यानंतर पुन्हा कुणाचं येणं जाणं होतं, काही पुन्हा कुणाला द्यावं लागणार नाही, काही नाही. त्यामुळे माणसाने घ्यावं, खावं, द्यावं आणि मरून जावं. यामध्ये पुन्हा अमान्य आहे ती गोष्ट सिद्ध होते. भगवंताच्या माध्यमातून पूर्वजन्म केली आहे. पुनर्जन्म कसा होतो या संदर्भामध्ये दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर श्रद्धाचे जे आत्मा हा करतो आणि वृष्टीच्या तो वृक्ष वनस्पतींवरती सिंचित होतो, या वेळेला त्याला जलात्मा असं म्हणतात. त्यानंतर त्या वृक्ष वनस्पतींवरती सिंचित असलेलं ते जल वृक्ष वनस्पती तो जीव राहतो, म्हणजे धान्य असं गृहीत, याला त्यावेळेला अन्नात्मा अशी संज्ञा आहे. ज्यावेळेला पाण्याच्या रूपाने खाली येतो त्यावेळेला ऐकू येत नाही. रेंजचा काही प्रॉब्लेम असेल तर फक्त कळवा, म्हणजे बरं होईल. ज्या वेळेला पाण्याच्या स्वरूपामध्ये तो वृष्टीच्या माध्यमात तो त्या जलात्मा असं गेलेला आहे, तर वनस्पतीमध्ये धान्यामध्ये ज्या वेळेला तो अंश रूपाने येतो अन्नात गेले आहे. यानंतर हे आहे स्त्री पुरुष भक्षण करतात आणि त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये सप्त धातूंची निर्मिती होते. त्यावेळेस त्याला वीर्यात्मा असं म्हटलं गेलेलं आहे. यानंतर ज्या वेळेला गर्भाधान होतं त्यावेळेला हा गर्भाशयामध्ये राहतो, त्यावेळेला याला गर्भात्मा किंवा मातरिश्वा असं म्हटलं गेलेलं आहे. हा चौथा प्रकार झाला. मातेच्या उदरामध्ये राहतो म्हणून त्याला मातरिश्वा असं म्हणतात. यानंतर ज्या वेळेला प्रसूती काळामध्ये हा मातेच्या उदरातनं बाहेर येतो त्यावेळेला त्याचा 5वा जन्म होतो, त्यावेळेस त्याला पुरुषात्मा असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे वृष्टी, त्यानंतर वनस्पतीमध्ये, वनस्पतीतून पुरुषांच्या स्त्री पुरुषांच्या शरीरामध्ये, आणि यानंतर गर्भाधान होऊन तदनंतर
प्रत्यक्षामध्ये जन्म इथपर्यंत 5 आहुत्या झाल्या. छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा असंच म्हटलेलं आहे की यज्ञात दिलेल्या आहुतीच्या 5व्या परिणामाला पुरुष अशी संज्ञा प्राप्त होते. ठीक आहे. यानंतर पंचम्याम आहुतो आपः पुरुष वचसो भवन्ति, याप्रमाणे 5 होतात. त्यानंतर उपनयन इत्यादी संस्कारांनी द्विज बालकांना जो नवा जन्म प्राप्त होतो हा 6वा जन्म आहे. याला ज्ञानात्मा असं म्हणतात. आणि यानंतर ब्रह्मचर्य आश्रम परिसमाप्त करून ज्या वेळेला तो गृहस्थाश्रम स्वीकारतो, विविध कर्म करतो, त्यावेळेस त्याला कर्मात्मा असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे बद्ध पुरुष जो असतो तर त्याचं एकंदरीत जीवन या पद्धतीने जातं. 7 प्रकारचे त्याचे जणू काही पुनर्जन्मच आहे असं आपण गृहीत घ्यावं. आणि जो मुक्त पुरुष असतो त्याचा जर विचार केला तर तो भगवंताने सांगितला आजोपि सन्न व्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवाम्यात्म मायया, की तो आज अव्यय भूतांचा ईश्वर असूनही प्रकृतीला वश करून तो स्व इच्छेने या ठिकाणी अवतार धारण करत असतो, प्रगट होत असतो. सामान्य जीवन जर आपण विचार केला तर त्यांना यावंच लागतं अशी स्थिती आहे. परंतु मुक्त पुरुष किंवा परमात्मा यांचा जर आपण विचार केला तर ते स्वतःच मोठेपण बाजूला करून जगत कल्याणाकरता म्हणून या ठिकाणी येत असतात. म्हणून त्यांच्या येण्यामध्ये स्वातंत्र्य आहे अशा पद्धतीचा विचार मांडलेला आहे. माझं येणं घडतं, ठीक आहे, परंतु आता प्रश्न निर्माण होतो की धर्मस्य ग्राह्य भवति भारत आत्मस्य तदात्मान, की हे अर्जुना वेद विहित धर्माचा होतो आत्म वाढतो त्या त्या 2 श्लोक आहेत फार धर्म नीती यांच्या दृष्टीतून अत्यंत महत्वाचे असे श्लोक आहेत. कारण कोणाचा असा आहे की ज्याच्या जीवावर मनुष्याने सत्कर्म करीत राहावं ही गोष्ट श्लोकातनं ध्वनित होते. त्यानंतर कर्म हे जड आहे, ते भोग देऊ शकत नाही. मग तेव्हा कर्म फलदाता ईश्वर आहे व जिथे धर्म आहे तिथे भगवंताचं सहाय्य आहे व तिथे शाश्वत सुख आहे, शांती आहे. हे जे आमच्या भारतीयांना कल्पना आहे किंवा मान्य आहे त्याची बीज या श्लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून हे 2 श्लोक फार महत्वाचे आहे. किंबहुना गीतेचाच आपण शेवटचा श्लोक जो पाहिला, यत्र योगेश्वर कृष्ण हा यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूत ध्रुवानी मतिर मम, या ठिकाणी ज्या बाजूला ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहे त्या ठिकाणी यश विजय श्री वगैरे आहे असा विचार आपल्याला पाहायला मिळतो. तो धर्म ततो जय हे महाभारतातलं तर प्रसिद्ध वाक्य आहे आणि त्या सर्वांची रीत या 2 श्लोकांमध्ये आहेत. बरं, इतरांनी भगवंताचं वर्णन करावं यात नवल नाही, परंतु या ठिकाणी भगवान स्वतः ही गोष्ट सांगतायत हे विशेष आहे, म्हणून त्याचा विचार करायचा आहे. ह्या 7व्या श्लोकावरती फक्त 2च ओव्यांचं व्याख्यान माऊलींनी केलेलं आहे. स्वामीजींनी 3 अभंग या ठिकाणी दिलेले आहे. युगायुगी सर्व धर्म संरक्षावे ओघावा हा स्वभावे आज जाते म्हणून या जेव्हा जेव्हा धर्मा जागी अक्रमी सर्वांगी अधर्म हा. या ठिकाणी सांगतात हे धर्म आडवे युगा ऐसा ओघू हा स्वभावे आद्य म्हणजे प्रतिपादित केलेला प्राणी मात्रांच्या व्यावहारिक व पारमार्थिक उत्कर्षाला कारण असलेला वर्ण आश्रम आणि त्यांच्या विहित आचाराच्या द्वारा व्यक्त होत असलेला जो धर्म त्या संपूर्ण स्वरूपात प्रत्येक युगामध्ये मी रक्षण करावं असा क्रम स्वभावतः जगाच्या आरंभापासून चालत आलेला आहे. आता या ठिकाणी धर्माच्या संबंधाने काही विचार मांडलेला आहे, तो फार महत्वाचा आहे.
यामध्ये दिलेले काय घटक आहेत. पहिला घटक असा आहे की धर्म कसं भागवतामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. वेद वेदाने जे जे काही सांगितलेलं आहे आणि घेतलेलं आहे अधर्म असं म्हणा आहे धर्म. धर्म असा आहे तर धर्माचे धर्माचं दिलेलं आहे. जगात म्हणतात की हा जो जगताला धारण करणारा एक साक्षात महाराज आपला माईक म्यूट झालाय. फोन करूनच सांगायला लागेल त्यांना. फोन करून सांगावं लागेल. नाही ते लेफ्ट झाले, येतील पुन्हा जॉईन करतील. ओम रामकृष्ण हरी. नमस्कार. आवाज येतोय? हो हो ओम राम. येतोय. ठीक. धर्माचं लक्षण आपलं चाललेलं आहे. धर्म कसा आहे ते या संदर्भामध्ये सांगतात. वेद प्रणिहितः तो वेदाने सांगितलेला असावा. त्यानंतर तो जगताचं धारण करतो आणि सर्व प्राण्यांना अभ्युदय व निश्रेयस यांच्याकरता जो साक्षात हेतू अर्थात कारण आहे ते ज्याच्या माध्यमातून ऐहिक लोकातील भोगांची प्राप्ती होते आणि पारलौकिक भोगांचीही प्राप्ती होते त्याला धर्म असं म्हटलं गेलेलं आहे. प्राणी मात्रांच्या व्यावहारिक आणि पारमार्थिक उत्कर्षाला कारण जर कोण असेल तर तो धर्म आहे. दुसरं घटक, पहिलं घटक काय? वेद प्रतिपादित. दुसरं घटक काय आहे? प्राणी मात्रांच्या व्यावहारिक आणि पारमार्थिक उत्कर्षाला कारणीभूत. दोन. आणि जो वर्ण आश्रम आणि यांच्या विहित आचाराच्या द्वारा व्यक्त होतो असा जो आहे तो धर्म आहे. धर्माची ही एक व्याख्या आहे. तो अभ्युदय निश्चय सिद्धी ही धर्म हा वैशेषिक शास्त्रकाराने देखील असा विचार केलेला आपल्याला पाहायला सापडतो. यामध्ये सुद्धा पुन्हा दोन प्रकार आहे की प्रवृत्ती लक्षण धर्म एक आहे आणि निवृत्ती लक्षण धर्म दोन आहे. आता यातही पुन्हा आणखी थोडासा जर आपल्याला विचार करायचा असेल तर धर्माचे तीन प्रकार सांगितले. सामान्य धर्म, विशेष धर्म आणि स्थानिक धर्म. अर्थात काय आहे सामान्य धर्म म्हणजे काय की जे सर्वांनी आचरण करायचे आहेत त्यांना सामान्य. उदाहरणार्थ सज्जनांच्या ठिकाणी धैर्य, क्षमा, अहिंसा, इत्यादी जे सद्गुण दिसून येतात त्या सद्गुणांना सामान्य धर्म असं म्हणतात. बरं,
वर्णाश्रम धर्म जे आहेत यांना विशेष धर्म म्हणतात. आणि तीर्थाधिकांच्या ठिकाणी गेल्यानंतर जे आचरण करावयाचे धर्म असतात त्यांना स्थानिक धर्म असं म्हणतात. असं एकंदरीत धर्माचं चिंतन जे आहे ते खूप मोठं आहे. प्रत्येकाने धर्म शब्दाच्या व्याख्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत आणि चिंतन फार विस्ताराने केलेलं आहे. असो तर असा एकंदरीत जो असलेला धर्म आहे त्या धर्माचं रक्षण करणं हे कोणाचं कार्य आहे? हे भगवंताचं कार्य आहे. आज नाही अनेक युगामध्ये भगवंताने हे कार्य केलेलं आहे. म्हणून युगायुगी म्हणत असताना भगवंताने अनेक नाव धारण करून अनेक अवतार धारण करून हेच कार्य केले. दयाची अनंत नामे अनंत अवतार अनंत जन्मे कशा करता घेतलेली आहेत? तर धर्माची स्थिती टिकण्याकरता. प्रश्न असा निर्माण होतो की धर्माची स्थिती टिकावी असं देवाला काय वाटतं? आपण तृतीय अध्यायामध्ये विचार करून आलेलो आहोत. धर्म जर टिकला तर आपल्याला सुख प्राप्त होईल. जगामध्ये असा कोणता प्राणी आहे हो की ज्याला सुख नको असं वाटतंय? प्रत्येक जण सुखाकरता धडपडतो. किंबहुना यावत जीव मात्र जर आपण विचार केला मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाची अपेक्षा फक्त सुखाची आहे. सुखात दुःखात उद्विजते जंतु सुखं सर्वाय उच्यते. मला सुख नको, मला दुःख हवंय असं सांगणारा प्राणी अजून जगात जन्माला यायचा बाकी आहे. प्रत्येकाची अपेक्षा काय आहे की मला सुख प्राप्त व्हावं. मग सुखाकरता जर धडपड चाललेली आहे तर सुख ज्याने प्राप्त होईल ते साधन आपल्याकडनं घडणं आवश्यक आहे की नाही? मग सुखाचं साधन काय आहे? तर अर्थशास्त्राने असं सांगितलेलं आहे सुखस्य मूलम धर्म. सुखाचं मूळ जर काही असेल तर धर्म आहे. मग त्या धर्माचं जर रक्षण झालं, धर्माचं जर प्रतिपालन झालं तर आपल्याला सुख प्राप्त होणार आहे. म्हणून यावत जीव मात्र सर्व संसार जो आहे हा सुखी होण्याकरता भगवान म्हणतात धर्माचं रक्षण केलं पाहिजे. त्या धर्मरक्षणार्थ मी अवतार धारण करतो. फक्त भगवानच धर्मरक्षणार्थ अवतार धारण करतात असं नाही. संत महात्मे सुद्धा महापुरुष सुद्धा धर्मरक्षणाकरताच अवतार धारण करत असतात. संतांच्या अवताराचं प्रयोजन सांगितलेलं आहे. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन करणे आणि धर्म दुसऱ्यांकडनं आचरण करून घेणे याकरता म्हणूनच आम्ही अवतार धारण करतो. धर्माची वाट मुळे अधर्माची शीग तळे तरी आम्हा येणे घडे संसार स्थिती असं आपल्याला प्रमाण पाहायला मिळतं. काय आहे? भगवान प्रशासन करून धर्माचं रक्षण करतात, धर्माची संस्थापना करतात आणि संत महात्मे प्रबोधन करून त्या धर्माचं रक्षण करतात. एवढंच अंतर आहे. भगवान नियमन करतात आणि संत परिवर्तन करतात. कार्यप्रणालीमध्ये बदल आहे, भिन्नता आहे, परंतु कार्याचं उद्दिष्ट मात्र एकच आहे हे निश्चित आहे. म्हणून संत स्वरूपाने भगवानच प्रगट होतात आणि अवतार स्वरूपाने देखील भगवानच प्रगट होतात धर्मरक्षणा करता. म्हणून म्हणतात ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतो त्यावेळेला मी माझं उत्पत्ती राहित्य म्हणजे जन्मरहितपणा बाजूला ठेवतो. माझा निराकारपणा देखील मी मनामध्ये आणत नाही आणि साकार होतो. काय आहे? अनेक प्रकार असे आहे की त्यावेळेला भगवान आपला निराकारपणा बाजूला ठेवतात किंवा आपण मोठे आहोत हे बाजूला ठेवून आपल्या सज्जनांच्या रक्षणाकरता किंवा धर्माच्या रक्षणाकरता खाली येतात. अनेक प्रसंग या ठिकाणी आहेत. असो, आता परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अवतार धारण करतात इथपर्यंत मान्य, साकार होतात इथपर्यंत मान्य, पण साकार होऊन काय करतात हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पुढचा असलेला श्लोक आहे. एक, साधूंचं रक्षण करतात. 2, दुष्टांचा नाश करतात आणि 3, धर्माची संस्थापना करतात. हे 3 कार्य महत्वाचे भगवान युगायुगामध्ये अवतार धारण करून करतात. यामध्ये प्रमुख कार्य कोणतं आहे? धर्म
संस्थापना हे प्रमुख कार्य आहे. किंबहुना तुकोबाराय तर म्हणतात, आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार. धर्माची संस्थापना करण्याकरताच म्हणून भगवंताने अवतार धारण केलेला आहे. पण हे धर्मसंस्थापना व्हावी, धर्म टिकावा याकरता काही विधेय अंग आणि काही निषेध्य अंगांचा विचार करावा लागतो. विधेय अंगामध्ये सज्जनांचं रक्षण आहे आणि निषेध्य अंगामध्ये दुष्टांचं दमन आहे, दुष्टांचा नाश आहे. कारण की जोपर्यंत दुष्टांचा नाश होणार नाही तोपर्यंत साधू सज्जन जे आहे ते आपल्याला आपलं कार्य करू शकणार नाहीत. म्हणून दुष्टांचा नाश आपल्याला करावा लागतो. काय यामध्ये 2-3 प्रकार आहेत. असे प्रकार आहेत की काही दुष्ट असे असतात की ते सुष्ट होण्याची संभावना असते. असे जे असतात त्यांना देव मारत नाही. परंतु काही दुष्ट मात्र असे असतात की ते सुष्ट बनू शकत नाही. मग त्यावेळेला त्यांना मारणं भाग पडतं. उदाहरणार्थ, एखादा व्याधी औषधाने नष्ट होतो, पण एखादा व्याधी नष्ट होतही नाही. तेव्हा डॉक्टर सांगतात की पायाला झालेला व्रण बरा होणं शक्य नाही. जर जिवंत राहायचं असेल तर पाय तोडणं आवश्यक आहे. तात्पर्य, रोग्याच्या रक्षणार्थ पाय कापणं भाग पडतं. त्याप्रमाणे भगवंताला सुद्धा दुष्टांना मारायची इच्छा नसते. परंतु त्यांना जर जिवंत ठेवलं तर समाजरूपी भगवंत असं जे शरीर आहे ते नष्ट होतं. म्हणून भगवान त्या दुष्टांना मारतात. बर, शिवाय ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला मारते, रागावते, ओरडा देते, तर त्यामध्ये त्याचं कल्याणच असतं, त्या मुलाचं कल्याणच असतं. त्याप्रमाणे भगवंतांनी या दुष्टांना मारलं तर त्या दुष्टांचं अकल्याण तरी कुठे होतो? त्यांचं कल्याणच आहे. नवे जिवंत राहिल्यापेक्षाही अधिक कल्याण त्यांचं होतं. किंबहुना मी असं म्हणेन की देवाने जर त्यांना मारलं नसतं तर आपल्या पापकर्मामुळे ते निश्चित नरकालाच गेले असते. परंतु भगवंतांनी मारलं म्हणूनच त्यांना कैवल्याची प्राप्ती होते. हे विशेष नाही काय? किंबहुना सप्तशतीमध्ये आलंय बघा की दृष्ट्वैव खिन्न भवती प्रकरोति भस्म सर्वासुरा नरशियात प्रहिणो शस्त्रम लोकान प्रयांति रिपवो बिहि शस्त्रपूता इत्थम मतिरे भवती तेष्व हितेषु साध्वी. देव जगदंबेची स्तुती करताना म्हणतात, आई तू केवळ आपल्या क्रोधयुक्त दृष्टीने पाहूनच, म्हणजे दृष्टी मात्राने या सगळ्या असुरांना जाळून भस्म का करत नाही? तर त्या पाठीमागे एक कारण आहे. काय कारण आहे? की तुझ्या शस्त्राने पवित्र झालेले हे राक्षस उत्तम गतीला प्राप्त होवोत. लोकान प्रयांती रिपवो पिही शस्त्र पोता. आहे शत्रू आहेत, परंतु शस्त्राने परिशुद्ध होऊन ते उत्तम लोकांना प्राप्त व्हावेत याकरता तू केवळ पाहून भस्म करत नाही, तर त्यांच्या कर्मती एकेका होईना परंतु शस्त्राचा आघात करते. ही तुझी कृपाच नव्हे काय? म्हणजे परमात्मा दुष्टांना मारतो पण त्यामध्ये देखील त्यांचं कल्याण करतो. आजपर्यंत एक तर असं उदाहरण आहे काय की अमुक राक्षसाला भगवंताने मारलाय, परंतु तो राक्षस दुर्गतीला प्राप्त झाला, नरकाला प्राप्त झाला, असं एक तरी उदाहरण आपल्याला मिळते काय? नाही. किंबहुना पुढे आपल्याला येणारच आहे. तुला संकादिकाची निमाने सायुज्य सर्वसुद्ध झाला पुतने जे विषाच्या स्तनपाने मारू आले. भगवंताला मारण्याकरता आलेली पूतना, परंतु त्या पूतनेला सुद्धा भगवंताने उत्तम गती दिली. जे निधी देवकी यशोदेसी ते गती दिधली पूतनेसी. यशोदा मैया देवकी मातेला सुद्धा जी गती नाही ती गती या पूतनेला प्राप्त झाली. म्हणजे याचा अंतर्भाव अर्थ काय आहे की दुष्टांना मारण्यामध्ये साधूंचं आणि धर्माचं रक्षण होतं, समाजाचं कल्याण होतं आणि दुष्टांचंही कल्याण होतं. म्हणून दुष्टांचं निर्दलन करणे याचा अंतर्भाव दयेतच होत असतो. हे एक प्रकारे त्यांना मारणं म्हणजे त्यांच्यावरती दया करणंच आहे, अशा पद्धतीचा विचार आपल्याला पाहायला मिळतो. असो, भगवान सांगतात म्हणून मी अवतार धारण करून दुष्टांचं निर्दलन करतो आणि साधूंचं रक्षण करतो, धर्माची संस्थापना करतो. यावरती व्याख्यान करत असताना बराचसा विचार आहे.
आपुल्या भक्तांचा घेऊनी कैवार, येतो अवतार धरून या, मग अज्ञानाचा गिळूनी काळोख, सीमा तोडी देख अधर्माची. या संबंधामध्ये माऊली असं म्हणतात, ते वेळी आपुल्याचे कैवारे, मी साकार होऊनी अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळूनी घाली. मग ज्यावेळेला मी साकार होतो त्यावेळेला मी माझ्या धर्मनिष्ठ व अनन्य भक्तांच्या कैवाराने सगुण साकार होऊन अवतार घेतो आणि धर्मविषयक व ब्रह्मविषयक असलेला जो काही अज्ञानाचा अंधकार आहे तो उपदेशाद्वारा गिळून टाकतो, अर्थात नाहीसा करतो. आता या ठिकाणी आपुला शब्द जो वापरलेला आहे तो फार महत्वाचा शब्द आहे. भगवंताचा आपुला कोण आहे, तर जो साधू आहे, जे भक्त आहेत त्यांना भगवान आपला म्हणतात. किंबहुना भगवंताने आपला कुणाला योजलेला आहे त्या संदर्भामध्ये पुढे सांगितले, सती आणि पुरुष दानशीळ यादिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे, ये माझी निजाची धामे निर्वाळली हो धर्मेश श्रोता देखी. हा विचार मांडला. कसा आहे, लहान्याने मोठ्याला ते आमचे आहे असं म्हणणं यात काही विशेष नाही आहे. परंतु एखाद्या मोठ्या व्यक्तीने एखाद्या लहान्याला तो माझा आहे असं म्हणणं यामध्ये खरा त्याचा गौरव असतो. मग त्या पद्धतीने भगवंताने जे असे साधू आहेत त्या साधूंना आपलं म्हटलेलं आहे. मग अशा साधू भक्तांच्या कैवारे याचा अर्थ त्यांची कड घेऊन, बाजू घेऊन, म्हणजे भक्तांना जर कमी जास्त दुःख झालं तर ते भगवंताला सहन होत नाही आणि त्यामुळे तो परमात्मा साकार होऊन अवतरे, आपलं निर्गुण निराकारपण सोडतो आणि मूर्त होऊन अवतार धारण करतो. आणि काय करतो, अज्ञानाचे अंधारे गिळून घाले, अज्ञान रूपी अंधकार आत्मस्वरूपाच्या विसराला, म्हणजे आपल्या स्वरूपाचं यथार्थ रूपे करून ज्ञान नसणं, मीच देह आहे असं समजणं, ही जी वृत्तीलाच अज्ञान असं म्हटलं गेलेलं आहे. या अज्ञानाचं तो निराकरण करतो. अजून काय करतो, अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सजना करवी गुढी सुखाची उभवी. अधर्माची मर्यादा तोडतो, सीमा तोडतो, अधर्माचं आश्रयस्थान तो उद्ध्वस्त करतो आणि दोषांच्या ज्या सनदा आहेत त्या फाडून टाकतो. आणि सज्जनांकडनं म्हणजे सदाचरणाने वागणारा शीलवान सात्विक असा जो साधू आहे तर त्याच्याकडनं सुखाची गुढी उभारवितो असं आहे. आता गुढी केव्हा उभारली जाते, ज्या वेळेला मोठा आनंद होत असतो त्यावेळेला गुढ्या उभारल्या जातात. हल्ली आपल्याकडे फक्त चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारली जाते. आपण त्याला गुढीपाडवा असं म्हणतो, कारण की नववर्षाचं ते स्वागत असतं. परंतु फक्त त्याच दिवशी गुढी उभारावी असं नाही. गोकुळामध्ये ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले ही बातमी कळाली त्यावेळेला गुढ्या उभारलेल्या आहेत. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्णानंदा घरी आनंदाला नरनारी, गुढिया तोरणी करीती कथा गाती गाणे असं तुकोबारांनी स्पष्ट रीतीने म्हटलेलं आहे. यशोदा आईच्या घरी पाळणा आला हे कळाल्यानंतर सगळ्या गोकुळवासियांना इतका आनंद झाला की त्या आनंदाच्या प्रकटीकरणाकरता म्हणून त्यांनी गुढ्या उभारल्या. असो, आता भगवान मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा पुनर्निर्माणाचा शिलान्यास झाला. त्या दिवशी सुद्धा आनंदोत्सव प्रकट करण्याकरता अनेकांनी गुढ्या उभारल्या आहेत की नाही. म्हणजे ज्या ज्या वेळेला आनंद होत असतो त्या त्या वेळेला गुढी उभारली जाते. जोपर्यंत अधर्म आहे आणि दोषांचं प्राबल्य आहे तोपर्यंत सज्जनांना सुखाचे दिवस नाही. मग त्यांना मान वर करता येत नाही. परंतु ज्यावेळेला त्या दुष्टांचा नायनाट झाला त्यावेळेला सज्जनांना चांगले दिवस येतात, त्यांना सुखाची रेलचेल होते. म्हणून त्यांच्याकडनं गुढी उभवी
याचा अर्थ त्यांच्या सुखाचा उत्कर्ष होतो. उभारितो संता हाती सौख्य ध्वज, पहाडितो सहज पापलेख. मग तो परमात्मा पापाची कीर्द खरावणी फाडून टाकतो आणि या साधू संतांकडनं सौख्याचा ध्वज जो आहे तो उभारवतो, म्हणजे सर्वत्र सौख्य नांदतं. तर अजून काय करतो, अवतार धारण करून दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मान घेवशी, धर्माची नीतीशी शेष भरी. तो दैत्यांचे समूह नष्ट करतो, साधूंचा हरला मान शोधतो, म्हणजे त्यांच्या मानाचं रक्षण करतो, आणि धर्माला व नीतीला शेष भरी, म्हणजे त्या दोघांचं आयुष्य 100 वर्षाचं पूर्ण करतो. आपल्याकडे शे म्हणजे 100 असं आपण म्हणजे शेका, त्यामध्ये शे पद आले आहे की नाही, शे म्हणजे 100. तर शेष भरी म्हणजे 100 भरतो, म्हणजेच जणू काही धर्मनीतींना 100 वर्षाचं आयुष्य पूर्ण होण्याचा शतंजीव असा आशीर्वाद देतो. म्हणजे याचा भाव असा आहे की धर्म आणि नीती हे दोघे साहचर्याने समाजामध्ये पुष्कळ वर्षे नांदले पाहिजेत अशी योजना करतो. आता शे या पदाचा अर्थ 100, पण फक्त 100 असा न करता त्या ठिकाणी शेकडो असं करायचं आहे. धर्मनीती यांची करून या भेट दोघांचीही गाठ बांधितो. आता शेष भरी या संबंधामध्ये पाठभेदही आहेत. काही ठिकाणी शेज भरी असाही पाठभेद आहे आणि त्यानुसार त्याचे वेगवेगळे अर्थ बदलतात. शेज भरी असा जर आपण पाठ घेतला तर त्याचा अर्थ असा होतो की धर्म आणि नीती यांचा विवाह लावतो परमात्मा अवतार धारण करून. या दोघांमध्ये पती पत्नीचं नातं निर्माण करून या दाम्पत्यामध्ये अविच्छिन्न प्रेम निर्माण करतो. धर्म आणि नीती हे दोघे पती पत्नी आहेत असं राजनीतीशास्त्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. नीतीर नाम महालक्ष्मीर धर्मो नारायण स्मृतः. नीती ही समाजाचा व राष्ट्राचा उत्कर्ष करणारी लक्ष्मी आहे आणि धर्म हा तिचा पती असून तो समाजाला मोक्ष प्राप्त करून देणारा साक्षात नारायण आहे. म्हणजे शेषभरी पहिला अर्थ 100 भरतो. धर्म नीती हे समाजामध्ये शेकडो वर्ष चालावेत अशी योजना करतो एक. दुसरा अर्थ या दोघांचा विवाह लावून देतो आणि त्यांच्या माध्यमातून जगामध्ये सुख नांदवतो 2. तिसरा अर्थात आहे शेद भरी, म्हणजे धर्म आणि नीतीला एका शय्या करतो, त्यांना एका शय्येवर आणतो. धर्म म्हणजे वेदविहित कर्म आणि नीती म्हणजे राजनीती. अर्थात राजनीतीमध्ये अर्थनीती, समाजनीती, दंडनीती, युद्धनीती या सगळ्यांमध्ये या सर्वांचा अंतर्भाव होतो. नीती म्हणजे एक नाही, सर्वच नीती. आणि धर्म आणि राजनीती हे दोघे एका शय्येवर पती पत्नी सारखे असले पाहिजेत. दोघे परस्परांना अनुसरणारे झाले असता यांच्यापासूनच अभ्युदय आणि निश्रेयस नावाची सुप्रजा ही जन्माला येत असते. आणि तसंच नीतीला धर्म हा पाहिजे. धर्मनिरपेक्ष नीती सर्व क्षेत्रामध्ये उच्छृंखल व स्वैरिणी होऊन अनितीचे स्वरूप धारण करत असते. म्हणून धर्मनीतीला शतंजीव असा आशीर्वाद देतो, त्यांचा विवाह लावतो आणि त्यांना एक शय्येवर आणतो. असा जो आहे या ओवीचा आपल्याला अर्थ करता येतो. अजून पुष्कळ काही अर्थ त्या संबंधामध्ये आपल्याला करता येणे शक्य आहेत. असो पुढे सांगतात अजून काय करतो, अविवेक रूपी फिरवणीया मती विवेक दीपाची उजळतो. सदा स्वानंदाची दिवाळी साचार होय निरंतर योगी असे. स्वामींनी असं वर्णन केलंय, अगदी स्पष्ट वर्णन आहे, परंतु हे सुद्धा लक्षात येणं अवघड आहे. म्हणून मी आरंभात बोलून आलोय की जरी स्वामीजींनी ज्ञानेश्वरीचा अनुवाद केला आहे तरी तो अनुवाद देखील इतका गहन आहे की त्याची व्याप्ती आपल्या बुद्धीच्या क्षेत्रामध्ये सामावणं फार अवघड पडतं.
मी पदोपदी या गोष्टीचा अनुभव घेत आहे. अनेक टीका आणि त्याबरोबर या अभंग ज्ञानेश्वरीचाही विचार करत असताना किती गूढ तत्व आहेत हे लक्षात येतं. आपण अभ्यास पारायण म्हणून हा विचार करत आहोत, यामुळे ते मर्यादा पडतात आणि खूप धावत्या रीतीने आपण हा अर्थचिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत. वस्तुतः या एक दीड तासाच्या चिंतनाला स्वामीजींच्या माऊलींच्या 2-2, 3-3 ओव्या सुद्धा पुऱ्या पडतील अशी परिस्थिती आहे. आणि इथं सावकाश चिंतन करूनही ते यथार्थ रीतीने आणि सर्वथा सांगितलंच आहे असं देखील मी आग्रह करू शकणार नाही. परंतु जे आपल्या बुद्धीला पिलवत आहे आणि धावत्या रीतीने जेवढं करता येईल तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. वस्तुतः कसं याचं नियोजन करावं या संदर्भामध्ये विचार करत असताना एक मनामध्ये असा विचार केला होता की साधारणतः या मूळ ज्ञानेश्वरीच्या रोजीला 150 ओव्या आपण घ्याव्यात. म्हणजे एक 2.5 महिन्यामध्ये हे सर्व अभ्यास पूर्ण होण्याची संभावना आहे. परंतु ज्या वेळेला खरोखरी विचार करून आणि भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे त्यावेळेला इतक्या धावत्या स्थितीमध्ये भाव व्यक्त करूनही ते पूर्ण होईलच असं वाटत नाहीये. म्हणून तसा आपला जो क्रम आपण ठरवला तर तो पूर्ण कोलमडल्यात गेलेला आहे. असो, अविवेक रूपाची फेडून या मसी मसी शब्दाचा अर्थ काजळी हा दिलेला आहे. विवेक दीपाची उजळीतो, विवेक दीप उजळतो. आता याचा अर्थ बघा आपण कसा आहे. मी अविचाराची काजळी झाडून विचाराचा दिवा प्रज्वलित करतो आणि त्यावेळेला साधकांना दिवाळीचा न मावळणारा असा दिवस उजाडतो, असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. म्हणजे मी विवेक दीपाला आलेली अविचाराची जी काजळी आहे ती झाडून विवेक दीप प्रज्वलित करतो आणि त्यावेळी योगी लोकांना कायमची आनंदाची दिवाळी उजाडते किंवा होते. इथे आता अविवेकाची काजळी. विवेक काय आहे तर परमार्थ विचार रूपी दिवा, ज्यामध्ये पृथक्करण केलं जातं त्याला विवेक असं म्हणतात. मग सारासार विचार असेल, नित्यानित्य वस्तू विवेक असेल, सगळा विवेकाचा विचार आहे. आणि हा ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी अविवेक असं म्हणायचंय. तर काजळी म्हणजे दिव्याची वात जळत असताना तिच्यावर येणारा जो काळा पदार्थ आहे, दिव्याच्या धुराने जमलेला काळ्या पदार्थाचा जो थर आहे त्याला काजळी असं म्हणतात. अविवेक म्हणजे अविचार, अज्ञान आणि त्याच्यावरती आली काजळी. तर उजळी म्हणजे प्रकाशित करतो. आता इथे लावी असं म्हटलेलं नाहीये. भगवान विवेक दीप लावत नाहीयेत. तर उजळी म्हणजे प्रकाशित करणे. कारण की काजळी जी असते ही दिव्याचा प्रकाश मंद करत असते. दिवा विझत नाही परंतु दिव्याचा प्रकाश मंद होतो. त्याप्रमाणे अज्ञान आणि तजन्य कामक्रोधादी विकार जे आहे यांनी विवेक म्हणजे ज्ञान संपूर्णतः नष्ट होत नाही तर ते निष्प्रभ होत असतं. काय आहे, कामक्रोधादी विकारांना ज्या वेळेला मनुष्य बळी पडतो त्यावेळेला त्याला कळतच नाही असं नाहीये. त्याला काय करावं काय करून हे कळतही असतं, परंतु कळत असताना सुद्धा तो त्याप्रमाणे वागत नाही. म्हणजे ते जे ज्ञान आहे ते जसं प्रकाशित हवाय, तो विचार जसा प्रकाशित हवाय त्यावेळेला तो प्रकाशित नसतो तर मंद झालेला असतो. ज्याप्रमाणे पाण्यामधूनच गोंधळ उत्पन्न होत आणि ते पाण्यालाच झाकतं, त्याप्रमाणे स्वस्वरूप ज्ञानाश्रित असलेलं जे अज्ञान आहे, अविवेक जो आहे तो स्वस्वरूपालाच ज्ञानालाच तिरोहित करणारा असतो, झाकणारा असतो. मग भगवान सांगतात की मी ते ज्ञान पुन्हा सांगून ती आलेली जी काही अविचाराची काजळी आहे ज्ञानदीपावरील ती बाजूला करून विवेक दीप जो आहे तो पुन्हा प्रगट करतो. आणि त्यावेळेला साधूंना आत्मस्वरूपाचं अज्ञान नष्ट झाल्याने आनंदाची रेलचेल होते आणि जणू काही सण आल्यासारखा त्यांना वाटतो. म्हणून त्यांची दिवाळी होते. सुखे विश्वकोंदे धर्माची जगी नांदे भका निघती दोंदे सात्विकांचे. आणि
अशी ज्या वेळेला अविचाराची काजळी निघून जाते त्यावेळेला जग आत्मसुखाने दाट भरून जातं. सर्वत्र यत्र तत्र अधार्मिकांचा नाश झाल्यामुळे, अधर्माचा नाश झाल्यामुळे धार्मिकांकरता एक धर्म जगामध्ये नंदत असतो आणि त्यामुळे त्या भक्तांच्या ठिकाणी सगुण भक्तीमुळे अष्टसात्विक भावांची पुष्टता प्राप्त होते. काय होतं, धर्माचरणाला विरोध करणारे ज्या वेळेला परिसमाप्त होतात त्यावेळेला प्रत्येकाला आपापल्या इच्छेप्रमाणे धर्माचरण करता येतं आणि त्यामुळे धर्माचरण करत असताना, भगवंताची भक्ती करत असताना त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव प्रकट होतात, तर प्राप्त होतात. बघा, जाणता छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेला समर्थ रामदास स्वामींनी जे प्रशस्ती पत्रक लिहिलेलं आहे त्यामध्ये असं चिंतन आलेलं आहे, झाले उदंड पाणी स्नान संध्या करावया. स्नान संध्या वगैरे सर्व धार्मिक अनुष्ठान करण्याकरता आता सर्व तीर्थाधिक मोकळे झालेले आहेत, आनंद झालाय. मग आता ज्या वेळेला देवाचं दर्शन करता येतं, देवाची पूजा अर्चा करता येते, तीर्थस्नान करता येतं, त्यावेळेला त्या भाविकाच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण होतात आणि त्याचेच जणू काही त्याला दोंद म्हणजे पोट भरतं. आता हा दोंद शब्द जो आहे हा हिंदीमध्ये पण आहे बघा. दोंदिल लाल विराजे सुत गौरी हारको, त्या गणपती रायाच्या आरतीमध्ये आहे. ढेर पोट असणं याला दोंदिल असं म्हटलं गेलेलं आहे. तर भका निघती दोंदे सात्विकांचे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की भक्तांच्या ठिकाणी सात्विक आनंदाची वृद्धी होते, त्या भक्तांचं पोट सात्विक आनंदाने पुढे येतं, आनंद त्याला प्राप्त होतो. मग त्यावेळेला काय होतं, ते पापाचा अचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे, जे मूर्ती माझी प्रकटे पंडू कुमारा. ज्या वेळेला भगवंताची मूर्ती प्रकट होते म्हणजे अवतार होतो त्यावेळेला पापांचे पर्वत नाहीसे होतात आणि पुण्याची पहाट होते. आपल्याकडे आपण पाडवा पहाट साजरी करतो की नाही, त्याप्रमाणे हे सात्विक जे आहेत तर यांच्याकरता ती पुण्याची पहाट निर्माण होते. आणि मग भगवान सांगतात की पाप लया जाते पुण्य उजाडते जेव्हा प्रगटते मूर्ती माझी. असं हे कार्य करण्याकरता म्हणूनच मी युगायुगी वारंवार अवतार धारण करतो. ह्याची काजा लागे धनंजया जाण होतो अवतीर्ण युगायुगी, परी हेची तत्व ओळखे जो जगी तोची भक्त योगी ज्ञानवंत. पण अर्जुना, हे तत्व जो जाणेल यथार्थतः तोच खरा ज्ञानी आहे, तोच खरा योगी आहे, तोच खरा ज्ञानवान आणि भाग्यवान आहे, असा विचार या ठिकाणी मांडलाय. आता पुढे सांगतात, जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. की अर्जुना, असं जे माझं अलौकिक जन्म आणि कर्म आहेत, अर्थात जे इतरांना प्राप्त होणे व करता येणे अशक्य आहे, असे जे तत्वतः जाणतो तो या देहाचा त्याग करून पुन्हा जन्माला येत नाही तर मला प्राप्त होतो. म्हणजे असोनी अजन्मा कैसा घेई जन्म, अक्रिय मी कर्म कैसे करी, स्वभावे संपूर्ण जयासी हे ज्ञान तूची पार्था जाण मुक्त श्रेष्ठ. मी अजन्मा असूनही जन्म कसा घेतो, अक्रिय असूनही कर्म कसं करतो हे ज्याला कळतं, माझं हे जो जाणतो तो श्रेष्ठ आहे आणि तोच मुक्त पुरुष आहे किंवा तो मुक्त श्रेष्ठ आहे असं जाण. भगवान म्हणतात काय आहे, भगवंताचा जन्म दिव्य आहे आणि भगवंताचं कर्म सुद्धा दिव्य आहे. आता दिव्य जन्म म्हणत असताना दिव्य आणि पार्थिव असे दोन जन्म आपल्याला पाहायला मिळतात. पार्थिव जन्म म्हणजे काय, तर पांचभौतिक स्थूल शरीराचा जो जन्म असतो त्याला पार्थिव जन्म म्हणतात. आणि हा जन्म सर्व प्राणी मात्रांना आहे.
सर्वांचा जन्म त्यांच्या स्थूल शरीराच्या जन्माबरोबरच होतो आणि तो योनी संभव असतो. अर्थातच आता याच्या व्यतिरिक्त याच्या उलट जर आपल्याला जन्म घ्यायचा आहे तर भगवंताचा जन्म कसा झाला? मायामय झाला, म्हणजे तो खरा नाही एक, आणि अयोनी संभव आहे म्हणूनच तो दिव्य आहे. अयोनी संभव नो हे काही श्रमे नमयाचा स्वामी प्रगटाला किंबहुना अजून दिव्यता जर आपल्याला माहिती असेल तर कंसाच्या कारागृहामध्ये भगवान देवकी मातेच्या उदरी प्रगट झाले. परंतु कसे प्रगट झाले तर तमद्भुतम बालक मंबुजे क्षणम चतुर्भुजम शंख गदार युधायुधम श्रीवत्स लक्ष्मम गलशोभिकौस्तुभम पीतांबरम सांद्र पयोद सौभगम असं वर्णन आलेलं आहे. प्रगट झाले त्याच वेळेला 8 वर्षाची मूर्ती होती, म्हणजे 8 वर्षाचं बालक साधारणतः जेवढं असतं तेवढे भगवंताची मूर्ती होती. अष्टवर्षात्मिका. बर, 2 हाताचे नाही, चतुर्भुज 4 हातांचे प्रगट झाले. शंख चक्र गदा पद्म वगैरे सर्व आयुधान सहित प्रगट झालेले आहे. आता सामान्य बालकाचा जर आपण विचार केला तर कुणीतरी असं प्रगट होतंय काय? हो नाही. म्हणून आपला जन्म जो आहे तो पार्थिव आहे आणि देवाचा जो जन्म आहे तर तो दिव्य आहे. बरं, या पलीकडे अजून थोडासा भेद जर आपल्याला करायचा असेल तर काय करता येईल? शुद्ध सत्व गुण प्रधान असलेली माया हे भगवंताच्या शरीराचं उपादान कारण आहे. भगवंताच्या शरीराला निमित्त कारण भक्तांची प्रार्थना आहे आणि त्या प्रार्थनेमुळे त्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेली इच्छा आहे. म्हणून भगवंताचा जन्म हा मायारूप असल्यामुळे तो अप्राकृत अर्थात अलौकिक आणि दिव्य आहे. आणि आता बघा, निमित्त कारण आणि उपादान कारण. भगवंताच्या शरीर धारणे करता निमित्त कारण काय आहे? भक्तांची प्रार्थना. भक्तांनी प्रार्थना केली म्हणून भगवान अवतार धारण करण्याकरता प्रवृत्त झाले. ठीक आहे, बरं, शरीर धारण केलं, पण ते कसं धारण केलं? तुमच्या आमच्यासारखं पांचभौतिक शरीर धारण केलं नाही. पांचभौतिक देहाच्या ठिकाणी 6 प्रकारचे भावविकार असतात. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनशती. हे सर्व जे काही भावविकार आहे हे पांचभौतिक देहाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वाढतात, आडळ पडणे हे पांचभौतिक शरीराच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. असा कुठेतरी आपण एखादा फोटो पाहिला आहे काय की ज्यामध्ये बलराम दादा असतील, भगवान कृष्ण असतील, राम असतील, यांना दाढी मिशी दाखवली आहे? असं आपल्याला कुठे पाहायला मिळालं आहे काय? नाही. कारण की पांचभौतिक देहाच्या ठिकाणी हे विकार आहेत, पण अपांचभौतिक देहाच्या ठिकाणी हे विकार नाहीत. किंबहुना ही खोळच अशी आहे की बड्यापड्यांना कळाले नाही. इंद्र, चंद्र, ब्रह्मदेव यांना देखील ही खोळ कळत नाही. ब्रह्मादिकान कळे खोळ ते हे अकळ धरी येली असं वर्णन संतांनी आपल्याला केलं पाहायला सापडतं. किंबहुना जर कळाली असती तर देवांनी परमात्म्याविषयी तसं विपरीत वर्तन केलंच नसतं. काल्याच्या प्रसंगामध्ये इंद्रादिक देवांनीही गंमत केली आणि ब्रह्मदेवाने सुद्धा. आपल्याला ते कल्पना आहे, ब्रह्मदेवाने भगवंताकडचे गाई वासरू चोरून नेली. कौतुक पहावया माव ब्रह्म याने केली. गाई वच्छे चोरून या नेली. भगवंताने विचार केला, सगळे गाई वासरू होते, गेले कुठे? अंतर्धानाने पाहिलं तर लक्षात आलं ही ब्रह्मदेवाची कौतुक आहे. भगवान म्हणाले, अरे ब्रह्मदेवा, तू जग निर्माण करतो मान्य आहे, परंतु तुला सुद्धा निर्माण करणार तुझा बाप मी आहे. आता माझी सृष्टी बघ. आणि म्हणून भगवंताने काय केलं की जेवढे गोपाळ होते, जेवढ्या गायी होत्या, जेवढे वासर होते तेवढे रूप धारण केले. धरियली सोंगे येणे अवघे पांडुरंगे. ब्रह्मदेव आता पुन्हा खाली आले ब्रह्मलोकातनं. हा काय करतो हे पाहण्याकरता येऊन पाहतात तर सगळे गायी वासर वगैरे त्यांना पुढे दिसले. आपण चोरून नेलेले तिथे आहेत की नाहीत हे पाहण्याकरता ब्रह्मदेव पुन्हा ब्रह्मलोकामध्ये गेले. हे ब्रह्मलोकात जाणं हे फक्त वरच्या माडीवर जाऊन खाली येणं नाही आहे.
एक जिना नाहीये. आणि तिथे पण दिसले, इथे पण दिसले. मग त्या वेळेला ब्रह्मदेवाने थोडं सूक्ष्म नजरेने पाहिलं. त्यावेळेला ब्रह्मदेवांना असं कळालं की हे रूप जे आहेत तो रूप दिसतात, परंतु या रूपामध्ये नटलेला तो परमात्माच आहे. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवाने भगवंताची स्तुती केल्याचं वर्णन आहे. त्या स्तुतीमध्ये एक श्लोक फार महत्वाचा आहे. अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोपी. हे जे पद आहे ते पद फार महत्वाचं आहे. ब्रह्मदेव म्हणतात, देवा तुझी ही तनु लीला विग्रह धारण केलेला आहे, हा स्वेच्छामय असा असलेला लीला विग्रह आहे. याच्यामध्ये शुद्ध सत्वगुण प्रधान माया आहे. हा पांचभौतिक नाहीये. त्यामुळे मी तुला ओळखू शकलेलो नाहीये. किंबहुना ज्ञानोबरायांनी आपल्या वाङ्मयामध्ये घोंगडीचं वर्णन केलेलं आहे. काना तुझी घोंगडी चांगली चांगली रे, आम्हासी का दिली वांगली रे. कानोबा तुझी घोंगडी फार चांगली आहे. कशी आहे? त्याला षडगुण गोंडे रत्न भरित तुझं श्याम सुंदरा शोभली रे, शुद्ध सत्व गुणे विणली रे. ही तुझी जी घोंगडी म्हणजे हे जे देह आहे हा शुद्ध सत्व गुणाने विणलेला आहे आणि त्यापासून निर्माण झालेला आहे. षडगुण ऐश्वर्याचे गोंडे आहेत, हे सर्व तुला त्या ठिकाणी आहे. आणि आम्हाची का दिली वांगली रे, देवा तू आम्हाला का वांगली दिली? आमची घोंगडी कशी? तर जी नरक मुताने भरली रे, नवा ठाई फाटून गेली रे. जी अमंगळ पदार्थांनी भरलेली आहे आणि 9 ठिकाणी फाटलेली अशी जी घोंगडी आहे, तेव्हा ती घोंगडी तू आम्हाला दिली. म्हणजे हे शरीर, या शरीराचा जर आपण विचार केला, पांचभौतिक शरीरामध्ये कोणता असा पदार्थ आहे की जो पवित्र आहे? नाही. सर्व पदार्थ दुर्गंधीयुक्त आहेत, अपवित्र आहे. शरीरातून बाहेर पडणारा असा एकही पदार्थ नाही की जो आपण साठवून ठेवावा या पात्रतेचा आहे. म्हणून आपला जर जन्म पाहिला तर आपला जन्म हा सामान्य आहे, लौकिक आहे, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. पण देवाचा जन्म जर पाहिला तर दिव्य जन्म आहे. बघा, जन्म कर्मचे मे दिव्यम हा विचार आपण करतोय. जन्माचा आपण आतापर्यंत थोडक्यात विचार करून आलो. देवाचा जन्म दिव्य मिळाला, अलौकिक मिळाला. देवाचं कर्म सुद्धा कसं आहे? अलौकिक आहे. दिव्य पदाचा अन्वय फक्त जन्माशी नाहीये, तर कर्माशी पण आहे. देवाचं कर्म सुद्धा कसं आहे? तर अलौकिक आहे. साधू परिपालन, दुष्ट निर्दळन, धर्म संस्थापना, ही सर्व कर्म जी आहे इतरांच्या हातून घडण्यास अशक्य, पण ती देवाने केलेली आहेत. म्हणून बघा, संतांनी सुद्धा हेच कर्म आपल्याला केलेलं आहे. आज आपण विचार करा, या संत महापुरुषांनी आपल्या वाङ्मयाच्या द्वारा समाजामध्ये जी धर्म आणि नीतीची स्थापना केली आहे, तशी धर्मनीतीची स्थापना आपण करू शकतो काय? धर्मनीतीची स्थापना जाऊ द्या, परंतु आपण सामान्य लादवलेले नियम सुद्धा सर्वच जण यथावत परिपालन करतील याची आपल्याला शाश्वती देता येत नाही. यामुळे त्याचं कर्म सुद्धा कसं आहे? तर दिव्य आहे. ज्याचे म्हणून भगवान म्हणतात, माझं जन्म आणि कर्म हे दोन्ही कसे आहेत? दिव्य आहेत. आणि हे जे जाणतो, तत्वतः जाणतो, तो श्रेष्ठ आहे. तो जीवनमुक्त पुरुष नसे देह भाव, जरी देहधारी वर्ततो व्यापारी अनासक्त, मग माझियाची स्वरूपी तत्वता मिळे तो पावता पंचत्वा. तो चालीला संगे न चळे, देहीचा देही नाकळे, मग पंचवत्ती तो तब मिळे माझ्याची रूपी. मग असं भगवंताचं दिव्य असलेलं जन्म कर्म जाणणारा जो महात्मा आहे, तो जीवनमुक्त पुरुष प्रारब्ध असे पर्यंत देह
ऐकू येत नाहीये. ऐकायला येत नाही ऐकायला. चालू आहे ते तेव्हा ऐकता येते कानाला. म्हणजे नेटवर्कचा प्रॉब्लेम झालाय. नेटवर्क नाहीये नेटवर्क. होय होय बरोबर आहे. नमस्कार. नमस्कार महाराज. महाराज व्हिडिओ बंद केला तर आवाज चांगला येईल तुमचा. हा? थोडा नेटवर्कचा इश्यू आहे ना. होय. त्याला हा एक श्लोक आपण करून आता थांबायचंय. वेळ देखील 11:36 झालेली आहे. 12च्या आरतीचा आटोपलं पाहिजे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की विषयासक्ती, भय आणि क्रोध हे तीन, एक विषयासक्ती, 2 भय आणि 3 क्रोध, हे ज्यांचे गेले आहेत, जे माझ्या रूपाला प्राप्त झालेले आहेत, ज्यांनी माझा आश्रय केला आहे आणि जे ज्ञानरूप तपाने शुद्ध झालेले आहेत, असे अनेक भुक्त माझ्या निरूपाधिक स्वरूपाला प्राप्त झाले आहेत. आता या ठिकाणी जे आहे 3-4 प्रकार सांगितले की कोण भगवंताला प्राप्त झालेले आहे. पहिली गोष्ट सांगितली वीत राग भय क्रोधा, म्हणजे राग भय क्रोधा हा वीता इथा, विषयासाठी भय आणि क्रोध हे ज्यांच्यापासून गेलेले आहेत. एक. त्यानंतर मनमया हा, जे मनमय झालेले आहेत. त्यानंतर माम उपाश्रिता हा, जे मला आश्रित झालेले आहे, ज्याने माझा आश्रय केलेला आहे. ज्ञान तपसा मद्भावम आगता, ज्ञानरूप तपाने जे शुद्ध होऊन माझ्या भावाला प्राप्त झालेले आहेत, असे बहवा मद्भावम आगता. आता हा तसं खरं पाहता एक एक भाव विचार करण्यासारखा आहे. वितराग भय क्रोधा म्हणजे काय, हे कसे असतात. त्यानंतर मनमय म्हणजे मतपरायण कसे, माम उपाश्रिता हा कसे, आणि ज्ञान तपसा पूता हे कसे, हे 4 भगवंताने या ठिकाणी सांगितलेले आहेत. याचा थोडा विचार फक्त मी सांगतो की एरवी परापरण शोषिती, जे कामना शून्य होती, वाटा के वेळी न वरती क्रोधात या. कोणत्या गोष्टीचा तरी ती अशोक होती अर्थात देख निष्काम, जे क्रोधात या मार्गे कदापि न जाती, संतत मत प्राप्ती संपन्न जे. या ओळीचा अर्थ असा आहे की मला कोण प्राप्त होतात त्याचे लक्षण सांगत असताना सांगतात, जे स्वकीय आणि परकीय यांचा नाश झाला असता त्याचा शोक करत नाही, ते भगवंताला प्राप्त होतात. यानंतर जे विषय तृष्णा रहित असतात आणि जे कोणत्याही काळी क्रोधाच्या मार्गाने जात नाही, ते मला प्राप्त होतात. यामध्ये काय काय आपल्याला मिळालं, 3 गोष्टी मिळाल्या. स्वकीय अथवा परकीय यांचा नाश झाला तरी शोक करणारे नाहीत, एक. त्यानंतर 2, जे विषय तृष्णा रहित आहेत, आणि 3, जे कोणत्याही काळी क्रोधाच्या मार्गाने जात नाहीत. म्हणजे देव प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर ह्या 3 गोष्टी आपल्या पासून गेल्या पाहिजे. काय काय गेलं पाहिजे, शोक गेला पाहिजे, विषय तृष्णा गेली पाहिजे, आणि क्रोध म्हणजे रागराग गेला पाहिजे. ठीक. त्यानंतर जे अखंड माझ्यामुळे संपन्न आहेत,
माझ्या भक्तीमुळेच जे जगले आहेत आणि आत्मज्ञानाने जे संतुष्ट झालेले आहेत, विषयासक्ती ज्यांची नष्ट झालेली आहे, ते भगवंता प्राप्त होतात. म्हणजे सदा सर्व काळ जे भक्ती करणारे आहेत, सेवेसाठी साथ राहिले जिवंत, आत्मबोधेत निसंग जे जे संगतीमध्ये राहत नाही, विषयांच्या संगतीत नाही, कोणाच्याही संगतीमध्ये नाही. संगतीत न राहणं याचा अर्थ कोणाला जवळ न येऊ येणं असं नाही आहे, तर सर्वांमध्ये राहूनही अंतःकरणाने निसंग राहणं ही खरी निसंगता आहे. नाहीतर कुणी म्हणे की संग करायचा नाही तर अरण्यात जाऊन राहतो. अरे अरण्यात जरी गेला तरी झाडांचा का होईना संग आहे ती की नाही, पक्ष्यांचा का होईना संग आहे ती की नाही, निसर्गाचा का होईना संग आहे ती की नाही. पण निसंग सुखमश्नुते म्हणत असताना ही निसंगता कशी, तर अंतःकरण वृत्तीने असलेली निसंगता या ठिकाणी अपेक्षित आहे. जे भगवंताची सेवा करण्याकरताच, भक्ती करण्याकरताच जिवंत राहिले, जोपर्यंत भक्ती तोपर्यंतच जीवन, अशी ज्यांची स्थिती आहे ते मला प्राप्त होतात. जे तपोतेजाच्या राशी ही एकायतन ज्ञानाची, जे पवित्रता तीर्थाचे तीर्थरूप किंबहुना जे तपोतेजांच्या राशी आहेत, म्हणजे जे तप करणारे, तपे तेजस पुंज तपस्वी जे पूर्ण, ठीक, ते मला प्राप्त होतात. अजून कोण प्राप्त होतं की एक ठिकाण ज्ञानाची, जे ज्ञानाचं जे एकमेव मंदिर आहेत ते मला प्राप्त होतात. तीर्थाची ही जे पवित्रता तीर्थरूप स्वतः होती, जे का तीर्थांना देखील ज्यांच्यामुळे पावित्र्य येतं, तीर्थालाही जे तीर्थरूप झालेले आहेत ते मला प्राप्त होतात. संतांचा जर विचार केला तर संत देखील तीर्थयात्रा करतात, परंतु त्यांनी केलेली तीर्थयात्रा स्वतःला पवित्र करून घेण्याकरता नाही, तर तीर्थांना पावित्र्य प्रदान करण्याकरता असते. या संबंधातला थोडासा विचार आहे, हा दुपारच्या पत्रामध्ये मी मांडेल. आता फक्त या ओव्या हे अभंग पूर्ण करून घेतो. अजून कोण प्राप्त होतो, तर स्वभावे ते झाले मद्रूपची पार्था मुक्ती सायज्यता मिळवूनी, जे माझ्या स्वभावाला स्वरूपतः प्राप्त होतात, म्हणजे मी तेच होत आणि ते मीच होऊन राहतात. कारण त्यांच्या आणि माझ्यामध्ये कोणत्याही भेदाचा आड पडदा हा उरलेला नसतो. आता याला उदाहरण देतात बरं का. कंक काळीमा नष्ट होता पूर्ण, पितळती जाणू सुवर्णाची. हिनकस सोन्यामधला पितळेचा गंध आणि काळेपणा हे दोन दोष जर पूर्ण नाहीसे केले तर शुद्ध सोनं म्हणून काही वेगळं मिळवावं लागतं काय. म्हणून असं आहे की लागलेला 16वा कस हे सोनं म्हणलं जातं. म्हणून आपण म्हणतो की परीक्षा करायला, कसोटीला घासायला काय हरकत आहे, अर्थात झालं तर आपण सोनं नसून आपलं पितळ उघडं पडेल. या व्यतिरिक्त काय आहे. पितळ जर आपण पाहिलं तर सोनंही पिवळं आणि पितळही पिवळं, पण पितळाच्या ठिकाणी दोष काय आहे तर त्याच्यावरती गंज चढतो. ते कितीही स्वच्छ केलं तरी देखील त्याला पुन्हा काळीमा निर्माण होते. सोन्याला त्याची काळीमा नाही, सोन्याला गंज चढत नाही. मग तसंच जर तो गंज, ती काळीमा जर बाजूला काढून टाकली तर शुद्ध सोनं म्हणून वेगळं काही मिळवायचं राहतं काय. मग त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणातली विषयासक्ती, शोक आणि क्रोध हे जर नष्ट केले तर वेगळे भगवत रूपता प्राप्त करून घेण्याची गरज राहत नाही. तो भगवत रूपच आहे. म्हणून त्याप्रमाणे यमनियमांनी जे तापवल्या गेले, यमनियमांच्या कशी उतरवणं, जसं ते सोनं कसाला लावलं जातं ना, तसं यमनियमांच्या कसा आपण उतरावं, कसाला उतरून झाले जे पावन तपोज्ञानी, तप आणि ज्ञानाने जे पावन झाले, पावले त्याचे सात मद्रूपता दान पंडुसा निसंदेह. मग ते माझ्या मद्रूपतेला निश्चितपणे प्राप्त झाले असं निसंदेह जाण. यमनियमाने जे तापवले गेले, शारीर, वाचिक आणि मानसिक तप, अपरोक्ष ज्ञान यांच्या योगाने जे शुद्ध झाले, असे पुरुष मी तेच आणि ते मीच झालेले असतात. म्हणजे परस्परांमध्ये स्वरूपतः ऐक्य झालेलं असतं, यामध्ये कोणताही संशय नाही. ही पर्यंत असा विचार सांगितलेला आहे.
आजच्या या सत्रामध्ये काय सांगितलं, सारांश फक्त थोडासा हे सांगतो की ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, अधर्माची शीघ घडते, त्या वेळेला भगवंताचं येणं होतं. भगवान येऊन साधूंचं रक्षण, दुष्टांचं निर्दरण आणि धर्माची संस्थापना करतात. आणि पुढे भगवान सांगतात, असं माझं जे काही दिव्य जन्म आणि कर्म आहे, हे जे जाणतात ते मोक्षाला प्राप्त होतात. त्यांना पुन्हा जन्माला प्राप्त व्हावं लागत नाही. अजून कोण मोक्षाला प्राप्त होतात, तर ज्यांच्या ठिकाणची विषयासक्ती, भय, क्रोध हे परिसमाप्त झालेले आहेत आणि ज्यांनी माझाच भक्तीच्या द्वारा आश्रय केलेला आहे, किंबहुना ज्ञानरूप ज्ञान आणि तपाने जे शुद्ध झालेले आहेत, ते माझ्या निरुपाधिक स्वरूपाला प्राप्त होतात. इथपर्यंतचा विचार सांगितला आहे. याकरता अनेक उदाहरण दृष्टांत या ठिकाणी दिले गेलेले आहेत. आता यानंतर भगवान सांगतात की या माझ्या सगुण साकार रूपाची जे साधना करतात त्यांना काय फळ प्राप्त होतं, त्याचा विचार आपल्याला पुढे ऐकायचा आहे. भगवान सांगतात, जे लोक माझं ज्या प्रकाराचं भजन करतात, मीही त्याच प्रकाराने त्यांची भक्ती करतो, म्हणजे फळदानाचा अनुग्रह करतो. मग कोण कशा पद्धतीने भगवंताची भक्ती करतो आणि त्याला भगवान कसं कसं फळ देतात, हा सर्व विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहे. सायंकाळी ठीक 5 वाजेला आता हे वाङ्मयीन पुष्प भगवत चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक प्रपंचाला या ठिकाणी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.